मराठीच्या सगळ्या अजेंड्यासाठी, तर आपला पक्ष त्यात सहभागी होणार आहे नाही, आपली काय भूमिका सगळ्याची? पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील ते काल मला भेटले होते. ते बोलले होते की या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत. तर पक्षाचा अध्यक्षाचा निर्देश हा आम्हाला साहेब तुम्ही देखील जाणार आहात का त्या कार्यक्रमाला वगैरे काय? आणि कार्यक्रम दुसरीकडे आहे. साहेब, वारीमध्ये अर्बन नक्षलवाद घुसल्याचा एक आरोप होतोय आणि त्याच्यातच संविधान दिंडीलाही त्या ठिकाणी विरोध केला जातो. मला फारशी माहिती नाही, पण त्यातल्या 2 संस्थेची नावं जी आज छापून आली त्याच्यात एक लोकाय नावाची संस्था, त्यांनी त्याचं काम मी बघितलेलं. जागतिक विचाराची या जुनाट विचार जे आहेत त्याच्या विरुद्ध एक जनमत तयार करण्याचे काम ते गेले अनेक वर्ष करतात. ते नक्सल नाही. आज एक फॅशन झालेली आहे. एखादा विचार कोणाला मंजूर नसते, एखाद्याचे काम मंजूर नसते, ते पण नक्षलायचे आहे असं म्हणून त्याला आत्ता मध्यंतरी काही लोकांच्या कसे भरले गेले. काही लोकांना वर्षावर तुरुंगात टाकण्यात नंतर अंतिम कोर्टाचे निर्णय ऐकवणारे, पण आज राज्य सरकारकडून त्यांना जो विचार याचं काम मंजूर नाही अशांच्या विरुद्ध नक्षल नक्षली शिक्षा मारून त्याला एक प्रकारचं नियंत्रित करण्याचं काम हे केलं जात आहे. आणि तेच कदाचित असण्याची शक्यता नाकारता येईल. साहेब, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. दोन्ही बंधूंची सध्या चर्चा सुरू आहे, पण काँग्रेस यावर मात्र नाराज दिसते. रमेश चेन्नीताला असं म्हणतायत की राज ठाकरेंची भूमिका आम्हाला मान्य नाही आहे, तर यामुळे महाविकास आघाडीला काही तडा बसेल. कोणाचं काही होत असतं तर ते आमच्या आघाडीत सुद्धा आमचं काम चालू आहे. सर, वारीतल्या अर्बन नक्षल विषयावरून श्याम सुंदर सोनकर जे गेले 8 वर्ष दिंडी काढतायत, त्यांची पोलिसांनी गेले 2 दिवस चौकशी सुरू केली. हे सगळे आरोप होते आणि एकीकडे मात्र त्याचे काही पुरावे नाहीये. केवळ संविधान दिंडीला सुद्धा विरोध केला जातोय. तर त्या अर्बन नक्षल ही नवी टर्मिनॉलॉजी आणली ज्याला कुठला लिगल बेस नाहीये, आणि असं असताना ते टर्मिनॉलॉजी वापरून बदनामी करायचे काम सुरू किंवा वारीतून त्यांचा विजय केला. काही संवर्धनाचं काम ते चांगलं करतात. ते चांगलं काम करणारे आणि समाजामध्ये आता इथं तुम्ही अंधश्रद्धा या क्षेत्रामध्ये जागरूकरांनी काही काम केलं त्याचं आपण करू. जागरूकरांनी जो विचार हातात घेतला तो ठीक केला. नवीन पिढी तयार केली. नेमका अशा कामाला विरोध करणारे घटक आहेत ते कुणाला शिक्षकावर त्या नसल्याचे हा कुणी ते दुसरा त्याच्याचे दुसरं कोणी नाही. महात्मा फुले यांचा विचार खऱ्या असेल स्वीकारलेला आहे आणि संशोधन न्यायचं असेल तर या सगळ्या प्रोसेसच्या बद्दल जन्म तयार करण्याची कामगिरी आपल्याला करावी.